लग्नाची पिढी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. रत्नपारखी कुटुंबियाच्या घरामध्ये अंधार केलेला आहे आणि त्या अंधारामध्ये काहीतरी सजावट करून ठेवलेली देखील आपल्याला दिसते. सावी थोडीशी घाबरलेली आहे आणि ती रेश्माला म्हणते की मला अंधाराची भीती वाटते. नक्की हा अंधार कशासाठी केलेला आहे? तर राजश्री देखील म्हणते की हो, हा अंधार कसला गुडूप अंधार आहे आणि यामध्ये काहीच दिसत नाहीये. नक्की काय आहे इथं? काहीच कळत नाहीये. तर सावी म्हणते मला तर आता भीती वाटायला लागलेली आहे. काय असेल बरं या अंधाराचं सिक्रेट? पण विनू मात्र कोणाशी काहीच बोलत नाहीये. खरं तर हे सगळं काही विनूसाठी केलेलं आहे. विनूसाठी सिंधूने मोठं सरप्राईज केलेलं आहे आणि मग लाईट लागते आणि लाईटमध्ये आपल्याला दिसतं सिंधूने एक तयार केलेलं जबरदस्त सरप्राईज. सिंधूने एक मंडप सजवला आहे, त्याला फुगे देखील लावलेले आहेत आणि हे सगळं काही तिने विनूसाठी केलेलं आहे आणि स्वतः जोकरचा ड्रेस घालून ती सर्वांचं एंटरटेनमेंट करण्यासाठी तयार झालेली आहे. सिंधूने जोकरचं रूप घेतलेलं आहे आणि ते आता काही केल्या विनूला हसवण्याचा प्रयत्न करणार आहे. सिंधूचं ते रूप पाहून सर्वांनी टाळ्या वाजवल्या आहेत आणि सर्वजण हसत देखील आहेत आणि सिंधू बोलतेच तशी. माझं नाव गोगो आहे. गोगो म्हणजे गोगो नाही हां, असं ती म्हणते आहे आणि तिचं ते सगळं हसण्यासारखं वाक्य ऐकून सर्वजण हसतायत. आता सिंधू सांगते, की माझं नाव गोगो आहे, तर माझ्या समोर पण एक गोगो बसलेली आहे. ती गोगो म्हणजे गोड मुलगी असं म्हणून तिने सावीला स्वतःच्या जवळ बोलवलेलं आहे. सावीला देखील सिंधूचं हे रूप अतिशय आवडलेलं आहे आणि ती टाळ्या वाजवताना आपल्याला पाहायला मिळते. ती त्या मुलीला म्हणजेच सावीला स्वतःच्या जवळ बोलवून घेते आणि "तुला सरबत आवडतो का? सरबत? हां, पी तुला मी सरबत देते." असं म्हणून एका ग्लासमध्ये तिला सरबत देत आहे. आता सिंधू वेगवेगळे प्रयोग करून विनूला हसवणार आहे आणि विनूला आपल्या बाजूला वळवण्याचा प्रयत्न करणार आहे. आता ती तिला सरबत देते, पण आपल्याला तर कोण सरबतच देत नाही बाबा, असं म्हणून रडायला लागते. तेव्हा राघव म्हणतो, "तुला काय द्यायची गरज आहे? तू तर स्वतःच्या हाताने घेऊ शकते ना?" आता ती म्हणते, "हो, मी तर विसरलेच होते. मी स्वतःच्या हाताने घेऊ शकते." असं म्हणून मग स्वतःच सरबत घ्यायला जाते. स्वतःच एक ग्लास भरून सरबत घेते आणि म्हणते, की "आता मला स्ट्रॉच मिळत नाहीये. कुठे असेल, कुठे असेल?" असं करून पाठीमागं लपवून ठेवलेला एक स्ट्रॉ काढून दाखवते. सिंधूची ती नाटकं पाहून सर्वांना खूपच हसू येत असतं आणि तो स्ट्रॉ स्वतःच्या जवळ घेऊन दोन्ही बोटांच्या मध्ये ठेवून, "हा स्ट्रॉ कसा आहे बघा ना, हा स्ट्रॉ माझ्या तोंडातच जात नाहीये. आता मी सरबत कसा प्यायचा?" असं म्हणून ती नाटक करायला लागते. सिंधूची ही नाटकं पाहून सर्वांना खूपच हसू येत असतं. सावी तर याचा मनमुरादपणे आनंद लुटत असते. आपली आई काय काय करू शकते याचाच अंदाज तिला आलेला असतो. पण अजून देखील विनू हसलेला नसतो. विनू तसाच तटस्थ आहे. त्याला या कोणत्याच गोष्टीचं कसलंही अप्रूप वाटलेलं नसतं आणि त्याला हसू देखील येत नसतं. पण सिंधूचं सगळं लक्ष विनूकडंच आहे. विनूला काही केल्या आपण हसवायचंच असा अट्टासच तिनं मांडलेला आहे. ती पुन्हा एकदा सावीला बोलवते आणि म्हणते, "तुला हवेत कॉईन उडवता येतं का?" सावी म्हणते, "नाही बाबा, आपल्याला नाही येत ते." "तरी देखील तुम्ही म्हणत असाल तर मी प्रयत्न करून बघते." असं म्हणून एक कॉईन ती स्वतःच्या हातात घेते आणि हवेत तरंगतं का पाहण्यासाठी ते सोडते, पण ते कॉईन खाली पडतं. आपल्याला तर कॉईन हवेमध्ये ठेवता येत नाही असं सांगून सावी मात्र खाली बसायला जाते. आता सिंधू सर्वांना म्हणते, "ठीक आहे, आता बघा मी हे कॉईन कसं हवेमध्ये तरंगवते." असं म्हणून एक कॉईन तिनं हवेमध्ये तरंगवायला सुरुवात करते. खरं तर त्याला तिने स्ट्रॉ लावलेला असतो आणि त्याला चिटकवलेला स्ट्रॉ स्वतःच्या तोंडात धरलेला असतो, पण लांबून मात्र ते कॉईन हवेत तरंगताना दिसत असतं. सर्वजण टाळ्या वाजवतात. जादूचे प्रयोग आता तिने दाखवायला सुरुवात केलेली आहे. ती काय काय करते याकडं सर्वांचं लक्ष असतं. विनू मात्र तसाच तटस्थ असतो आणि तो अजूनही हसलेला नसतो. सिंधूचं हे सगळं काही रूप पाहून सर्वजण टाळ्या वाजवत असतात, पण रुक्मिणीच्या मनात मात्र विचार येत असतात, की सिंधू काय काय करत आहे? आपल्या मुलाला आपल्या बाजूनं करण्यासाठी सिंधूला काय काय करावं लागतंय या गोष्टीचं वाईट खरं तर रुक्मिणीच्या मनामध्ये येत असतं. त्यानंतर सिंधू बोलवून घेते ती म्हणजे विनूला. "ए मुला, चल ये इकडं. आता मी तुला जादू दाखवणार आहे. चल, चल, चल ये इकडं." असं म्हणून ती विनूला स्वतःकडे बोलवून घेते.
विनू मात्र तिकडे जायला तयार नसतो. तेव्हा सिंधू स्वतः त्याच्याजवळ येते, त्याचा हात धरते आणि "चल, चल माझ्या मंडपामध्ये" असं म्हणून त्याला स्टेजवर घेऊन जाते आणि त्याला स्टेजवर घेऊन गेल्यानंतर त्याला सांगते, की "आता मी तुला जादू करून दाखवणार आहे आणि ती जादू जर का तू बघितली ना, तुला देखील हसूच येणार आहे." तो मात्र अजूनही काहीच बोलत नसतो आणि आता सिंधू त्याला म्हणते, "बघ आता ही काय जादू आहे? मी तुझ्या हातामध्ये एक कॉइन ठेवत आहे." असं म्हणून ती त्याच्या हातामध्ये एक कॉइन ठेवते आणि आता आब्राकाडाब्रा म्हणून हे कॉइन मी गायब करून टाकणार आहे. विनूला मात्र ते शक्य वाटत नसतं. सिंधूने त्याच्या हातामध्ये एक कॉइन ठेवलेलं असतं आणि आता ते आब्राकाडाब्रा म्हणून ते कॉइन गायब करणार असते. विनूने त्याचा हात करकचून त्याची मूठ झाकून ठेवलेली असते आणि कॉइन कसं गायब होतंय हेच त्याला पाहायचं असतं आणि आब्राकाडाब्रा, जादू छू असं म्हणते आणि विनू पाहतो, त्याचा हात उघडतो, तेव्हा त्याला दिसतं की त्याच्या हातामध्ये कॉइन नाहीये. हे कसं शक्य आहे? हे त्याला कळतच नाही. कॉइन तर गायब झालेला आहे. आपल्या हातातलं कॉइन गेलं कुठं? असा प्रश्न त्याला पडतो आणि सर्वजणच टाळ्या वाजवायला लागतात. सिंधूने कमालीची जादू केलेली असते. सर्वांनाच ही जादू आवडलेली असते. तर इकडे सावी तर जोरजोरात टाळ्या वाजवून "अरे वाह! कसली मस्त जादू आहे" असं म्हणून आईला प्रोत्साहन देत असते. विनूला देखील खूपच आश्चर्य वाटलेलं असतं. विनू प्रश्न विचारतो, की "हे कॉइन गेलं कुठं आणि ते गायब कसं काय झालं?" तेव्हा सिंधू त्याला सांगते, की "ते गायब झालेलं कॉइन कुठं आहे तुला पाहायचंय का?" तो म्हणतो, "हो, मला पाहायचंय कुठं आहे ते कॉइन." सिंधू म्हणते, "तुझ्या खिशामध्ये तपास बरं आहे का ते?" विनू त्याचे खिसे तपासायला लागतो आणि त्याला खूप मोठी जादू जाणवते कारण ते कॉइन त्याच्या खिशामध्येच असतं. आपल्या हातातून कॉइन गायब होऊन खिशामध्ये गेलं कसं? हे मात्र त्याला अजिबात कळलेलं नसतं. पण झालेल्या जादूमुळे विनू मात्र चांगलाच आश्चर्यचकित झालेला असतो. कॉइन कसं बरं आपल्या खिशात गेलं असेल? असाच मोठा प्रश्न त्याला पडलेला असतो. तेव्हा तो सिंधूला विचारतो, "हे झालं कसं?" सिंधू त्याला सांगते, की "हीच तर आपली जादू आहे ना, यालाच तर जादू म्हणतात. म्हणून तर मी ते तुझ्या हातातून गायब केलं आणि ते तुझ्या खिशात पाठवलं." हे पाहून मात्र आता विनूला खूपच आनंद झालेला असतो आणि तो आनंद त्याच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसत असतो. या जादूगाराला भलतीच जादू करता येतेय असं म्हणून तो आता सिंधूच्या हातामध्ये हात देखील देतो. सिंधू त्याला म्हणते, की "मग आता तू झाला ना माझा मित्र?" तो म्हणतो, "हो, आता मी तुमचा चांगला मित्र झालेलो आहे." तेव्हा सिंधू त्याच्याकडून अजून एक गोष्ट कबूल करून घेते, ती म्हणजे, "आता तू उपाशी नाही ना राहणार?" तो म्हणतो, "छे, छे! आता मी अजिबात उपाशी नाही राहणार." "मग तू स्वतःच्या हाताने जेवणार का तुला भरवू?" तो म्हणतो, "तुम्हाला जे वाटेल ते करा, पण मी आता उपाशी नाही राहणार." असं म्हणून त्याने आता सिंधूशी हातमिळवणी केलेली असते. सिंधूने जोकरचं रूप घेऊन विनूचं पूर्णपणे मत परिवर्तन केलेलं असतं आणि मन परिवर्तनसुद्धा केलेलं असतं आणि त्यामुळे ती सुद्धा खुश असते. आपला मुलगा आपला आता ऐकतोय याचा आनंद सिंधूला भलताच झालेला असतो आणि ती त्याला मिठी देखील मारते. हे पाहून सर्वांनाच खूप छान वाटतं कारण सिंधूचं नाटक यशस्वी झालेलं असतं. रुक्मिणीच्या मात्र डोळ्यातून पाणी आलेलं आपल्याला पाहायला मिळतं. तर इकडं जेलमध्ये मधूची आई मधूपर्यंत पोहोचलेली आहे आणि तिने तिच्यापर्यंत मोबाईल देखील पोहोचवलेला आहे. तिने मधूच्या हातामध्ये मोबाईल दिला आहे आणि कोण येतं की नाही याकडं ती लक्ष ठेवत आहे आणि तेवढ्यात मधूने फोन लावलेला आहे. मधूने विनूला फोन लावलाय आणि ती त्याला रडत-रडतच बोलायला लागलेली आहे. ती त्याला म्हणते, की "बाळा मला तुझी खूपच आठवण येते." तो म्हणतो, की "मला पण तुझी खूप आठवण येते मामा. कुठं आहेस तू? आणि तू असा फोन का केलेला आहेस? तू इथं का नाही आहेस? आणि मी तुला फोन लावतोय तर तुझा फोन का लागत नाही? आणि हा कोणाचा नंबर आहे? कोणाच्या नंबरवरून तू मला फोन केला आहे?" विनूने असे अनेक प्रश्न विचारायला सुरुवात केलेली आहे. पण मधू मात्र त्याच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर न देता, "बाळा मी जेलमध्ये आहे," असं त्याला सांगते. तेव्हा तो एकदम आश्चर्यचकित होतो आणि म्हणतो, "तू जेलमध्ये कसं काय?" तेव्हा ती सांगते, की "तुझ्या डॉक्टर काकूनेच मला जेलमध्ये पाठवलेलं आहे. ती खूपच वाईट आहे आणि त्यामुळंच मी तुला भेटायला येऊ शकत नाही. मला जेलमध्ये तुझी किती आठवण येते ना, ते मी तुला सांगू शकत नाही. पण आता मी काय करणार? त्यांनी खूप कारस्थानं केलेली आहेत आणि मला जेलमध्ये पाठवलेलं आहे." तेव्हा विनू चिडतो आणि म्हणतो, "काय झालेलं आहे मला सांगशील का जरा?" तेव्हा मधूने त्याला खोटं काहीतरी कारण सांगून सिंधू किती वाईट आहे हे सांगितलेलं आहे आणि त्या गोष्टीमुळे तो चांगलाच चिडलेला आहे. तो म्हणतो, "काही जरी झालं तरी मी तुला जेलमधून बाहेर काढेल मामा, तू काहीसुद्धा काळजी करू नको." हे ऐकल्यानंतर मधूला जे पाहिजे आहे तेच घडताना आपल्याला पाहायला मिळतं.
आणि मधूने अक्षरशः रडून त्याची सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न केलेला आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्यानंतर ती फोन ठेवून टाकते. खरं तर विनूला अजून बोलायचं असतं आणि ती फोन कट करते. त्यामुळे विनूला असं वाटतं, की काही जरी झालं तरी माझी मम्मा मला मिळालीच पाहिजे आणि मी तुझ्यासाठी काहीही करू शकतो, असा शब्दच आता विनूने मधूला दिलेला असतो. विनू रत्न पार्किंगच्या घरी पोहोचल्यानंतर आपण आपला प्लॅन सक्सेस करायचा असा जो मधूचा डाव असतो तो आता थोडासा सक्सेस होतानाच आपल्याला पाहायला मिळतोय. कारण विनू काही केल्या मधूलाच भेटायचा हट्ट करून बसलेला आहे आणि तिच्याच हातून जेवणार आहे असा देखील हट्ट तो करून बसलेला आहे. आणि मधू फोन कट करून टाकते. मधूनं फोन कट केल्यानंतर ती हसायला लागते आणि आईला सांगते की आपला प्लॅन आता सक्सेस होणार आहे. आपल्या गळाला आता विनू नावाचा मासा लागणार आहे आणि त्यामुळं आता लवकरच मी या जेलमधून बाहेर पडणार आहे, असं तिनं आईला सांगितलेलं आहे. तर इकडे विनू आता खूपच टेन्शनमध्ये शांत बसलेला आहे. त्याला मधूची आठवण येत असते आणि तेवढ्यात सिंधू त्याच्याजवळ जेवणाचं ताट घेऊन आलेले आहे. जेवणाचं ताट घेऊन आलेली सिंधू पाहून त्याला आता रागच आलेला असतो, पण तो काहीच बोलत नाही. सिंधू मात्र त्याच्याजवळ बसते आणि त्याला एक घास भरवण्याचा प्रयत्न करते. "आता चला पोटभर जेवून घ्या बरं," असं ती विनूला म्हणते. तेव्हा मात्र तो ताडकन उठतो आणि "डॉक्टर काकू, मी तुमच्या हातून काहीसुद्धा खाणार नाही आणि तुम्ही मला एक शब्द देखील बोलू नका," असं त्याने डायरेक्ट फर्मानच सोडलेलं आहे. विनूचा मोठा आवाज ऐकून राघव आणि राजश्री देखील तेथे आलेले आहेत. "काय झालं विनू? का जेवणार नाहीस तू?" असा प्रश्न त्यांनी केलेला असतो. तेव्हा तो ताड-ताड बोलायला सुरुवात करतो आणि म्हणतो, "तुम्हाला काय वाटलं, की या डॉक्टर काकूंनी जोकरचं रूप घेतलं म्हणजे झालं का? मग आता माझं मन परिवर्तन झालं असेल आणि मी यांच्या हातून जेवायला सुरुवात करेल असं तुम्हाला वाटलं का?" हे ऐकल्यानंतर सिंधूला तर मोठा धक्काच बसलेला असतो. तो म्हणतो, की "मी यांच्या हातून काहीही खाणार नाही. मी यांच्या हातून नुसतं काही खाणारच नाही, तर यांच्या हातून पाणी देखील मी पिणार नाहीये. यांनी माझ्या आईला जेलमध्ये टाकलेलं आहे." हे ऐकल्यावर राघवला मोठा धक्का बसतो. तो म्हणतो, "तू काय बोलतोयस? तुला कळतंय का? त्यांनी तुझ्यासाठी किती छान जेवण बनवून आणलंय ते तरी बघ." सिंधूला देखील वाटतं, की आपण जेवणाविषयी थोडंसं सांगितल्यावर तो जेवायला सुरुवात करेल आणि सिंधू सांगते, की "अरे बघ मी काय बनवलं आहे. तुझ्यासाठी छान पोळी, बटाट्याची भाजी, वरण आणि भात बनवलंय. तुला आवडतं ना? ते सगळं जेवण मी बनवलेलं आहे. पटकन चल बरं जेवायला." असं म्हणून ती त्याला जेवण्यासाठी हट्ट करत असते. पण विनू मात्र स्वतःच्याच हट्टावर ठाम आहे. विनू म्हणतो, की "तुम्हीच माझ्या आईला जेलमध्ये टाकलेलं आहे. त्यामुळं तुमच्या हातून मी काही देखील खाणार नाही." राजश्री त्याला समजावण्याचा प्रयत्न करते, पण विनू मात्र ऐकत नसतो. तेव्हा तेथे रुक्मिणी देखील आलेली आहे आणि ती देखील त्याला समजावण्याचा प्रयत्न करते. "अरे, किती छान स्वयंपाक तुझ्या आईनं बनवलेला आहे. पटकन खाऊन घे," असं ती त्याला सांगत असते. पण विनू मात्र कोणाचंच ऐकत नसतो. तो मोठमोठ्याने बोलत आहे आणि तो म्हणतोय, की "तुम्ही माझ्या आईला जेलमध्ये टाकलेलं आहे. मी तुमच्या हातून काही देखील खाणार नाही आणि तुम्ही कशाचं जरी रूप घेऊन आला ना, तरी देखील आता मी तुमचं ऐकणार नाही." असं म्हणून तो आता सिंधूच्या पुढून निघून चाललेला आहे. राघव त्याला थांबवण्याचा प्रयत्न करतोय, पण विनू मात्र अजिबात ऐकत नाहीये. विनू त्यांच्या समोरून निघून गेलेला असतो. सिंधूच्या पुढं आता भलतंच चॅलेंज झालेलं आहे. कारण विनू काही केल्या काहीच खात नाहीये. आता रुक्मिणीला मात्र मोठा प्रश्न पडलाय, की मधू जेलमध्ये आहे ही गोष्ट या विनूला समजलीच कशी? त्याला कोणी सांगितले असेल? असा प्रश्न तिला पडलेला असतो. तेव्हा सिंधू म्हणते, "आज ना उद्या त्याला ही गोष्ट कळणारच होती. पण आता त्याला जी गोष्ट कळली आहे, त्याला त्या गोष्टीतून बाहेर काढणं गरजेचं आहे. मधू तिची चाल चालतच राहणार आहे. ती काही केल्या त्याच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करणार होती, असं मला अगोदरच वाटलेलं होतं आणि ती त्याच्यापर्यंत पोहोचलेलीच आहे. असो, काही जरी झालं तरी मी देखील आई आहे. आता बघूया, जेलच्या बाहेर राहणाऱ्या लोकांची कटकारस्थानं जिंकतायत का आईचं प्रेम जिंकतंय तेच मला बघायचं आहे." असं म्हणून सिंधूने मधूचं चॅलेंज स्वीकारलेलं आहे. त्यानंतर सिंधूने सावीला स्वतःच्या जवळ बोलवलेलं असतं आणि ती म्हणते, की "आपल्याला काही केल्या विनूला जीव घालायचा आहे." सावी म्हणते, "त्यासाठी मी काय करू शकते?" सिंधू तिला सांगते, की "आपण दोघी मिळून एक प्लॅन बनवूया. तो जर का प्लॅन सक्सेस झाला, तर मग विनू आपल्या हातून जेवणार म्हणजे जेवणार." तेव्हा सावी तिला विचारते, की "काय प्लॅन आहे?" मग सिंधूने तिला प्लॅन सांगितलेला आहे. तो प्लॅन ऐकून सावीला सुद्धा आनंद झाला आहे. हा प्लॅन बरोबर छान आहे. हा प्लॅन जर का सक्सेस झाला, तर विनोद जेवणार म्हणजे जेवणार असं सावीला देखील वाटतं आणि दोघींच्याही चेहऱ्यावर चांगलंच हास्य आलेलं आहे. कारण प्लॅनच तसा जवळ असतो, की तो प्लॅन जर का सक्सेस झाला,
तर विनू मात्र पोट भरून जेवणार आहे आणि त्या गोष्टीचा आनंद दोघीलाही झालेला असतो आणि त्यामुळं सिंधूने सावीला स्वतःच्या जवळ घेतलेलं असतं. आता तूच हे करू शकते असं देखील सावीला सिंधूने सांगितलेलं असतं आणि त्यानंतर सावीने तो प्लॅन करायला सुरुवात केलेली आहे. विनू त्याच्या रूममध्ये बसलेला असतो आणि तो अभ्यास करत असतो. सावी आता त्याच रूममध्ये आलेली आहे. सावीच्या हातामध्ये जेवणाचं ताट आहे आणि त्या जेवणाच्या ताटामध्ये बरेच काही पदार्थ घेऊन सावी आलेली आहे आणि ती विनूला म्हणते, की "मी तर बाबा आता इथं जेवणार आहे." विनू म्हणतो, "इथं जेवायची काय गरज आहे का तुला? बाहेर जाऊन तू जेवू शकते ना." ती म्हणते, की "तुला काय वाटलं या घरात फक्त तुझंच चालतं का? माझं देखील चालतं. मी इथंच जेवणार आहे आणि किती स्वादिष्ट जेवण केलेलं आहे ते बघ तरी. पोळी आहे, बटाट्याची भाजी आहे, वरण आहे, भात आहे. आपल्याला तर हे जेवण खूप आवडतं बाबा. पण तुला आवडत नाही ना, तर तू नको जेवू. तुला काय करायचंय? आणि मी इथं जेवायला बसले तर काय तुला तुझ्या तोंडाला पाणी सुटणार आहे का? आणि तुला जीव वाटणार आहे का? मला माहिती आहे जरी तुझ्या तोंडाला पाणी सुटलं तरी तू काही जेवणार नाहीयेस. कारण तू ठरवलंयस ना जेवायचं नाही, तर तू नाही जेवणार. आपण मात्र आता पोट भरून जेवणार आहे बाबा. कारण हे जेवण इतकं छान आहे ना, आपल्याला तर खूप आवडतं. पण तू इकडं बघू नको हां. तू तुझा अभ्यास कर आणि अभ्यासातून असं डायव्हर्ट होऊ नको. कारण अभ्यास महत्त्वाचा आहे. जेवण काय आपण दररोजच करतो ना. असू दे, इकडं लक्ष देऊ नको." असं म्हणून ती मुद्दाम त्याचं लक्ष स्वतःकडे खेचत आहे. खरं तर विनूचं देखील लक्ष त्या जेवणाकडे जात आहे. त्याच्या देखील तोंडाला पाणी सुटलेलं आहे आणि आता सावीने गपागप खायला सुरुवात केलेली आहे. विनू तिच्याकडं पाहतच राहतो. त्याला देखील जीव वाटत असतं. सिंधू बाहेरून हे सगळं पाहत असते आणि तिचा प्लॅन सक्सेस होतोय हे तिच्या लक्षात आलेलं असतं. तो आता काय करणार आहे याकडेच सिंधूचं लक्ष असतं. विनूला काही केल्या उठून ते जेवण जेवावं असंच वाटत असतं. कारण पाठीमागं बसलेली सावी गपागप जेवण करते आणि ते स्वादिष्ट जेवण तिला आवडलेलं आहे म्हणजे नक्कीच ते चांगलं असणार आहे असंच त्याला वाटत असतं. आपण देखील उठून ते जेवण करावं असेच काही विचार त्याच्या मनामध्ये येत असतात आणि सावी मात्र शांत बसत नसते. "वाह! वाह! किती छान जेवण बनवलंय आईनं. किती मस्त आहे बाबा. आपल्याला तर आता पोट भरून जेवायचंय." असं म्हणून ती मुद्दाम त्याचं लक्ष आपल्याकडे जावं या पद्धतीनं बोलत असते आणि आता विनू देखील उठलेला असतो. पण विनूच्या मनामध्ये मात्र वेगळेच विचार आहेत. विनू तिला म्हणतो, "तुला असं वाटतं ना मी जेवावं? मला देखील असं वाटतं मी जेवावं. पण एका प्रश्नाचं उत्तर दे. जर का मी तुला सांगितलं की डॉक्टर काकू आहेत त्या तुझी आई नाहीये, तर ते तुला पटेल का?" सावी म्हणते, "असं का विचारतोयस?" तो म्हणतो, "माझ्या प्रश्नाचं उत्तर तरी दे." सावी म्हणते, "नाही, मला अजिबात पटणार नाही. माझी आई आहे ती आईच आहे आणि माझ्या आईची जागा कोणी देखील घेऊ शकत नाही." विनू म्हणतो, "तेच तर मी सगळ्यांना समजावण्याचा प्रयत्न करतोय. माझी देखील मधू आई आहे आणि तिची जागा कोणीच घेऊ शकत नाही. त्यामुळे मी ठरवलंय की मी जर का जेवण केलं तर ते फक्त मधू मामाच्याच हाताने करणार आहे. बाकी दुसऱ्या कोणाच्याच हाताने मी जेवण करणार नाहीये." असं म्हणून स्वतःचाच हट्ट त्याने पूर्ण करायचं ठरवलेलं असतं आणि तेवढ्यात उभारलेल्या जागेवरच विनूला चक्कर आलेली आहे आणि तो चक्कर येऊन धाडकन खाली पडत असतो आणि हे सगळं काही सिंधू पाहत असते. तेव्हा पळत जाऊन सिंधूने त्याला धरलेलं असतं आणि काही न खाल्लेल्या विनूला चक्कर आलेली आहे हे आता सिंधूच्या लक्षात आलेलं असतं. सिंधू सर्वांना हाक मारते आणि विनूला चक्कर आलेले आहे असं सांगते. तेव्हा सर्वजणच विनूला पाहण्यासाठी धावत पळत येतात. सिंधूला समजलंय की विनू काही केल्या कोणाचंच ऐकणार नाहीये. विनूला फक्त आणि फक्त मधूचंच ऐकायचं आहे आणि तो मधूच्याच हातून जेवणार आहे, ही देखील गोष्ट आता सिंधूच्या लक्षात आलेली असते. घरातील सर्व सदस्य मात्र आता चिंतातूर झालेले आहेत, कारण त्याने काहीच खाल्लेलं नसतं. अशी जर का परिस्थिती राहिली तर विनूला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करावं लागेल, ही गोष्ट आता सर्वांच्या लक्षात आलेली असते. याला काय करावं असा प्रश्न आता राघवला देखील पडलेला असतो. पण हे सगळं काही मधूनच केलेलं आहे. मधूनेच त्याच्यापर्यंत मेसेज पोहोचवला आहे, की मी जेलमध्ये आहे. म्हणजेच मधूने त्याला फोन केलेला असेल, पण मधूपर्यंत फोन पोहोचला कसा आणि मधूने याला फोन केला कसा असा प्रश्न राघवला पडलेला आहे. चिडलेला राघव रुक्मिणीला सांगत असतो, की हे जर का तिने केलं असेल तर मी तिला सोडणार नाही. तिची शिक्षा मी डबल करेल. कारण तिनं विनूला उपाशी ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि विनूचा वापर करून ती आपल्यावर राज्य करण्याचा प्रयत्न करते. तिचा हा डाव मी सक्सेस होऊ देणार नाहीये, असंच राघवनं ठरवलेलं आपल्याला पाहायला मिळतं. तर उद्याच्या भागामध्ये पाहायला मिळतं, की सिंधू मधूकडे गेलेली आहे.
विनू तुलाच आई समजत आहे आणि तो तुझ्याच हातून जेवणाचा हट्ट करतोय त्यामुळे मी तुझ्यापर्यंत आली आहे. अन्यथा तुझं तोंड देखील बघण्याची माझी इच्छा नव्हती, असं सिंधू तिला सांगते. तेव्हा मधू तिला म्हणते, की "हे सगळं ऐकायची माझी इच्छा नाहीये. तू कशाला आली आहे ते सांग." तेव्हा सिंधू म्हणते, की "विनू जेवत नाहीये, त्याला तू त्याच्या हाताने जेवू घाल, त्यासाठी मी इथं आलेले आहे." मधू म्हणते, "हे सगळं तू नीट बोलायचं आणि हे सगळं जर का तू हात जोडून बोललीस ना, तरच मी मान्य करेल." तेव्हा आता सिंधूपुढं काहीच पर्याय नसतो. सिंधूने हात जोडलेला आहे आणि सिंधू तिला हात जोडून म्हणते, की "तू जेलच्या बाहेर येऊन विनूला प्लीज तुझ्या हाताने जेवू घाल, कारण तो आमच्या कोणाच्याच हाताने जेवत नाहीये." आणि हे ऐकल्यावर मधूला मात्र खूपच चांगलं वाटलेलं आहे. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं, की मधू पुन्हा एकदा रत्न पार्किंगच्या उंबऱ्यापर्यंत पोहोचलेली आहे. दारातच उभारलेल्या विनूला पाहून तिला आनंद झालेला आहे. अशाच अपडेटसाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक यू.